जून महिना आला आणि पुन्हा एकदा शेताची ओढ मनात दाटली. हातात भाताची पिशवी होती, पण मनात मात्र आईबाबांच्या आठवणी. कधी काली त्यांच्याबरोबर शेतात नांगर धरला होता. आता मात्र आठवणींच्या सावलीत एकटाच पावलं टाकत होतो. स्मरणात गुंतलेलो असतानाच हिरव्या रोहिटीच्या गंधाने मन प्रसन्न झालं. शेतावर पोचलो. तिथं भाऊ, वहिनी, काका, काकू सगळेच कामात मग्न होते. काकांनी प्रेमाने शिकवलं, ही बघ पेरणीची योग्य पद्धत. आणि काल्या मातीत मीही भात पेरू लागलो. थोड्याच वेळात भाऊ सुद्धा आला. दोघांनी मिळून पुन्हा एकदा भात पेरणीचा आनंद घेतला. एकत्र काम करत आईबाबांच्या आठवणींचा भावनिक भार हलका झाला. पेरणी संपली आणि आम्ही घरी निघालो. मनात समाधान, डोळ्यात आठवणी आणि हृदयात आईबाबांचा आशीर्वाद. शेती फक्त उत्पन्नाचं साधन नाही, ती आपल्या माणसांच्या आठवणी जपणारी भूमी आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि GK Edit यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. जय श्रीराम. बाय बाय गाईज.